लेट्स अप मराठी अबकी बार शेअर बाजार मधील आजच्या सत्रात आपले स्वागत आहे। लास्ट सत्रामध्ये आपण शेअर्स कसे निवडावे या संदर्भात श्रीनिवासचे मार्गदर्शन पाहिले। आज आपण आणखीन एक नवीन मुद्द्याला स्पर्श करत आहोत, तो म्हणजे स्टॉक एसआयपी। जसे आपण दर महिना म्युच्युअल फंड्स मध्ये एक ठराविक रक्कम वेगवेगळ्या पोर्टफोलिओज मध्ये गुंतवतात म्युच्युअल फंडच्या, तसेच आपण काहीसे स्टॉक्स मध्ये सुद्धा करू शकतो। ते कसे आणि त्याला स्टॉक एसआयपी काय म्हणू? कारण की या शेअर्स मध्ये दर महिना काही ठराविक रक्कम आपण गुंतवतो। आपण हे 4 शेअर्स अभ्यासांती निवडून त्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवले पाहिजेत। याच्यातून आपला फायदा निश्चित असा होऊ शकतो की आपला या गुंतवणूक मिळणारा परतावा अधिक असू शकतो, कारण की कॉन्सन्ट्रेटेड बेट आहे। हे शेअर्स जे आम्ही जनरली आमच्या क्लायंटला सजेस्ट करतो ते तुमच्यासमोर मी देत आहे। तर याचा तुम्ही आपल्या आर्थिक सल्लागाराकडून अभ्यास करून किंवा स्वतः अभ्यास केल्यास अतिउत्तम करून या शेअर्स मध्ये तुम्ही सिस्टमॅटिकली दर महिना गुंतवणूक करायला हवी असं आम्हाला वाटते। दुसरे, जर आपण गुंतवणूक केलेली आहे, सपोज 10 तारखेला आपण या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली व काही कारणास्तव या शेअर्स मध्ये किंवा बाजारात पडझड झाली आणि हे शेअर्स जर खाली आले, तर आपण या शेअर्स मध्ये अधिकची गुंतवणूक करण्यास धजावले पाहिजे। आपल्या अभ्यासासाठी हे 4 शेअर्स आम्ही सजेस्ट करत आहोत। त्यांचं मार्केट कॅप हे 1 लाख कोटीपेक्षा जास्त आहे। या 4 कंपन्या आहेत कोटक महिंद्रा बँक, मारुती, आयटी मधील कंपनी टेक महिंद्रा आणि बजाज फायनान्स। या 4 शेअर्स मध्ये आपण अभ्यासपूर्वक एसआयपी चालू केल्यास आपल्याला निश्चितच चांगला परतावा भेटण्याची शक्यता आहे। पण आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या आर्थिक सल्लागाराचा याच्यात सल्ला घेणं टाळू नये। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, बरेच जण विचारतात की सर्किट फिल्टर्स काय असतात भाऊ, किंवा स्टॉक मध्ये बायर्स लॉक, सेलर लॉक काय असतात? साधी गोष्ट आहे, कोणताही शेअर मध्ये ज्या वेळेस खरेदी करणारेच शिल्लक राहतात, विक्री करणारा कोणी राहत नाही, त्यावेळेस ह्या शेअर्स मध्ये जो सर्किट लागतो त्याला अप्पर सर्किट म्हणतात किंवा बायर्स लॉक म्हणतात। म्हणजे फक्त शेअर्स घेणारे आणि त्या पर्टिक्युलर भावाला विकणारा कोणी नाही, अशा वेळेस या शेअर्स मध्ये लॉक लागतो, याला लॉक लागणं म्हणतात। जसा हा वरच्या बाजूला लागू शकतो बायर्स लॉक, तसा तो उलटा सुद्धा होऊ शकतो, म्हणजे सेलर्स लॉक किंवा लोअर सर्किट। म्हणजे काही खराब बातमी आली जेणेकरून कंपनीच्या आर्थिक ताळेबंदावर मोठा फटका बसू शकतो, तर अशा वेळेस गुंतवणूकदार हा शेअर्स विकण्यासाठी पुढे सरसावतात व विक्री करून आपला भांडवल सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात। तर ह्या वेळेस याला जो लॉक लागतो, उलटा लॉक किंवा फक्त विक्री करणारे, तो आहे सेलर सर्किट। आता फक्त स्टॉक्स मध्ये सर्किट लागतो का? नाही, मार्केटमध्ये सुद्धा सर्किट लागू शकतो। आणि याचं नजीकचं उदाहरण म्हणजे गेल्या वर्षीचा कोरोना। या कालावधीत मार्केट 5%, 10% धप्पाधप कोसळला आणि गुंतवणूकदार बऱ्यापैकी धास्तावले। अनेक जणांनी मार्केटच्या पॅनिकमध्ये आपले वर्षानुवर्षे सांभाळलेले शेअर्स विकले। काहींनी नफा घेतला तर काहींनी अर्थातच तोटा घेऊन बाजाराला रामराम ठोकला। आता मार्केटमध्ये जो सर्किट लागतो त्याला काही नियम आहेत। 10%, 5%, 15% आणि 20%। या स्लॅब्स मध्येच हा सर्किट लागत असतो। दुपारी 1 पूर्वी जर मार्केटला सर्किट लागला तर तो 10%चा असतो। 10% पर्यंत जर इंडेक्स कालच्या बंद भावापासून खाली आला तर तो पहिला सर्किट जो लागतो तो 10%चा असतो। त्याच्यानंतर मार्केट थोडं स्थिर स्थावर होण्यासाठी हा 45 मिनिटाचा ब्रेक घेतो। काय झालंय, मार्केटमधील लोकांना त्याची वस्तुस्थितीचा अभ्यास होण्यासाठी हा कालावधी दिलेला असतो व त्याच्यानंतर पुन्हा बाजार चालू होतो व उभे राहण्याचा प्रयत्न करतो। पण जर विक्रीचा मारा सलग राहिला तर हा परत नव्याने सर्किट लागू शकतो। स्टॉक्स मध्ये देखील सर्किट फिल्टर्स असतात, पण ते 2%, 5%, 10%, 20% अशा वेगवेगळ्या स्लॅब्स मध्ये असतात। जे स्टॉक्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे वायदे बाजारात असतात त्यांना सर्किट फिल्टर्स हा टप्प्याटप्प्यांमध्ये लागतो। म्हणजे पहिला सर्किट 10%चा, त्याच्यानंतर 5-5% हा वाढत जाऊ शकतो। पण जे स्टॉक्स डेरिव्हेटिव्ह मध्ये नाहीत, तो तुमचा 20%, 10%, 5% या स्लॅब्स मध्ये यांना सर्किट लागू शकतो। एका दिवसात अदर दॅन डेरिव्हेटिव्ह स्टॉक्स मध्ये 20% पर्यंतचीच कमाल मर्यादा असू शकते दोन्ही बाजूला। काही स्टॉक्स मध्ये 10%ची मर्यादा असू शकते, तर काही स्टॉक्स मध्ये 5 आणि काही मध्ये 2%ची सुद्धा मर्यादा असते। यांचे क्लासिफिकेशनचे नॉर्म्स NSEindia.com आणि BSEindia.com वर दिलेले आहेत। तर आपणास वेळ भेटल्यास ते याच्यावर जरूर जाऊन पूर्ण विवेचन वाचावे। आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आपला चर्चेला जातोय की आजकाल बरेच जण
क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करतायत. तर आमचं या बाबतीत तुम्हाला असंच सांगणं आहे की गुंतवणूक करा अथवा नका करू हे आम्ही सांगत नाहीये, पण जी काही गुंतवणूक करत असाल ती बाबांनो सांभाळून करा. कारण की हे वारे आहे, हे वारे तेजीचे दिसत असले तर हे कधी फिरूही शकतात. तर ह्यात गुंतवणूक करताना सावधानता आणि आपला खिसा पाहून गुंतवणूक केलेली कधीही बरी. आजचे विषय आपण इथंच थांबवत आहोत. पुढच्या आठवड्यात परत भेटूयात एखाद्या नवीन विषयावर. तोपर्यंत नमस्कार.